आता पांढऱ्या सोन्याचे दर दिवसेंदिवस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आणि वाढलेलं कर्ज आणि मजुरांचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याला आता कमी दरानं नाईलाजास्तव कापसाची विक्री करावी लागते। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी कापसाला जास्तीचे दर मिळतील या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली। मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडू नये। वाशीच्या एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारी पासून नवीन लसणाची आवक व्हायला सुरुवात झाली आहे। बाजारामध्ये आता पूर्णपणे नवीन लसूण दाखल झाल्यामुळे लसणाचे दर सुद्धा उतरलेत। घाऊक बाजारात लसणाचा प्रति किलो दर 80 ते 110 रुपयांवरून आता थेट 50 ते 85 रुपयांवरती गेलाय। मध्य प्रदेशातून 20 गाड्या बाजारात दाखल झाल्यात। यात देशी आणि उटी असे दोन प्रकारचे लसूण आहेत। उटी लसणाची अधिक दराने विक्री होत असून या लसणाला प्रति किलो 40 ते 85 रुपये तर देशी लसणाला 30 ते 50 रुपयांचा दर मिळतोय। धुळ्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका हा भाजीपाला पिकाला बसला आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्यानं बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दरात सुद्धा वाढ झाली आहे। बाजारामध्ये सध्या टोमॅटो, लिंब, गवार, वाल, दोडक्याची आवक घटली आहे तर भेंडी, वाटाणे, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, कोबी यांच्या भावामध्ये वाढ झाली आहे। एकंदरीत धुळे शहरामध्ये 15 दिवसांपूर्वी स्वस्त मिळणारा भाजीपाला आता दुप्पट दराने विकला जातोय, त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतोय। पैसे झटपट दुप्पट करण्याच्या आमिषाला भले भले फसतात आणि असाच एक प्रकार घडलाय गोंदियामध्ये। इथे तर केमिकलमध्ये 10,000 रुपयांच्या नोटा ठेवल्यास 2.5 लाख रुपये होतात असं भामट्यांच्या टोळीनं सांगितलं आणि फसवणूक केली। आरोपीने 10,000 रुपयाच्या नोटा एका केमिकलमध्ये ठेवल्यास काही तासात त्या नोटांमधून 2.5 लाख रुपये तयार होतात असं सांगून पीडितेची फसवणूक करण्यात आली। 10,000 रुपयांना फसवणाऱ्या या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आणि या कृत्यासाठी जी कार आरोपींनी वापरली त्या कार मधून पोलिसांनी त्यांना गजाआड केलंय। आता अकोला शहरासह मूर्तिजापूर असेल किंवा बोरगाव, खांबोरा, उन्नई बंधाऱ्यावरील 64 खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान धरणामध्ये सद्यस्थितीमध्ये 40.80% जलसाठा उपलब्ध आहे। रबी हंगाम संपुष्टात आल्यानं सिंचन व्हॉल्वमधून होणारा पाणीपुरवठा 31 मार्चपासून बंद होणार आहे आणि नदीपात्रात पाणी सोडणं बंद झाल्यानंतर 64 खेडी आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीनुसार महान धरणातून सिंचन व्हॉल्वमधून पुन्हा पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जाईल।